आज रविवार सुट्टीचं औचित्य साधत भाविकांनी पुण्यामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। पुण्यात म्हणलं तर वेगवेगळे देखावे, सुंदर सुंदर मंदिरांच्या प्रतिकृती या ठिकाणी वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळांकडून उभारले जातात आणि त्यातच जर आपण बघितलं तर पुण्यातील लाडके बाप्पा म्हणून ओळख असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर आता आपण आहोत आणि इथं जर आपण बघितलं तर तोबा अशी भाविकांची गर्दी दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळते। पहाटेपासून ही गर्दी अशीच या ठिकाणी आहे आणि जर आपण बघितलं तर यंदाच्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराकडून जटोली शिव मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर हे मंदिर एवढं सुंदर आहे की प्रत्येक जण हे मंदिर आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करते। सुंदर रोषणाई या मंदिरावर करण्यात आलेली आहे आणि या मंदिरामध्ये सुंदर असे जे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची मूर्ती आहे जी सोन्याच्या आभूषणी सजलेली आहे ती विराजमान आहे आणि बाप्पांची ही मूर्ती बघण्यासाठी आणि बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी या भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। खरं तर पुण्यामध्ये फक्त पुण्यातूनच नाही तर संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या शहरातून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात आणि जर आपण या समोरच्या रस्त्याची दृश्य बघितलं तर तोबा अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पलीकडच्या बाजूला सुद्धा आपण कॅमेरामॅनला विनंती करूयात, रस्त्याची दुसरी बाजू आपण तुम्हाला दाखवतोय। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर आपल्याला भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर लांब अशाच पद्धतीने भाविकांची रांग आपल्याला पाहायला मिळते बाप्पांच्या दर्शनासाठी। फक्त इथंच नाही तर पुण्यातील जे वेगवेगळे मंडळं आहेत ज्यांच्याकडून सुंदर सुंदर देखावे तयार करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी अशाच पद्धतीने भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। महिला असतील, लहान मुलं असतील, संपूर्ण कुटुंबाबरोबर या ठिकाणी बाप्पांच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आज खास रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने पुण्यातील विविध सार्वजनिक मंडळांकडून जे सुंदर सुंदर देखावे तयार करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी भाविकांची बाप्पांच्या दर्शनासाठी अशीच गर्दी पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी निकी गई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।